श्लोक 158. श्रीराम. श्रुती न्यायमीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वये शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणुई वसांडो निराहे. श्रीराम. मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी विविध पुस्तकं वाचण्याचं फळ यासंबंधी चर्चा केली आहे. या श्लोकामध्ये विविध शास्त्रांचा उल्लेख त्यांनी केला आहे. वेद, श्रुती, तर्कशास्त्र, स्मृती, वेदांत, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद या सर्वांचा अभ्यास मनुष्याला हितावह आहे. पण तरीही याचा अभ्यास करून नेमका अर्थ काय प्राप्त होऊ शकेल हे जाणून घेतलं पाहिजे. मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे, मला सगळं माहिती आहे, हा या अभ्यासाचा दृष्टिकोन आहे का मला यापासून आर्थिक प्राप्ती व्हावी हा माझा उद्देश आहे, किंवा समाजातील इतर घटकांना माझा ज्ञानाचा फायदा होणार आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. या अभ्यासातून संतांनी सांगितलेल्या वाटेवरून मी चालतोय का हे स्वतःला विचारलं पाहिजे. आपल्या गुरूंनी, ऋषीमुनींनी जी समन्वयाची दृष्टी दिलेली आहे ती या अभ्यासानं दृढ झाली पाहिजे. अनेक वेद आणि शास्त्र यातल्या सिद्धांताचा अभ्यास केला तर त्यात आपल्याला बरीच विसंगती दिसून येते. या अभ्यासानं विद्वत्ता वाढीला लागेल, वक्तृत्व वाढीला लागेल, सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होऊ शकेल, पण आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. न्यायशास्त्रावरील आणि वेदांतशास्त्रावरील ग्रंथ वाचायचे आणि वादविवाद करत सर्व देशभर फिरायचं, त्यातून विजयपत्र मिळवायचं असा एक छंद 17व्या शतकात काही विद्वान जोपासत होते आणि त्याचाही उल्लेख समर्थांनी इथे केला आहे. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे बरेच वेद वाचल्यामुळं किंवा शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळं आपल्याला अनेक डोळे मिळतात, पण दृष्टी मिळेलच असं नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व शास्त्रांना मोरपिसाची उपमा दिली आहे. मोराचा अंगी असोसे पिसे आहाती डोळसे परी एकली दिठी नसे तैसे गा. मोराला खूप पिसं असतात, त्या पिसांवर सुंदर रंग आणि डोळे असतात, त्यामुळं मोराला सौंदर्य प्राप्त होतं, पण त्यांना बाहेरचं सौंदर्य पाहण्याची पात्रता नसल्यामुळं ते पाहण्याची मोरांना दृष्टी नसते. श्रीधर स्वामींची या बाबतीतली एक गोष्ट प्रसिद्ध आहे. आपल्याला माहीत असेल कदाचित की एका गावामध्ये सगळे आंधळे राहत असतात. त्या गावात एक हत्ती येतो. एकजण हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो, हत्ती हा खांबासारखा आहे. दुसरा त्याच्या कानाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. तिसरा सोंडेला हात लावतो, म्हणतो हत्ती सापासारखा आहे. अशा प्रकारे जो ज्या अवयवाला हात लावेल तसा हत्ती आहे असं सांगतो. तसं सर्व शास्त्र परमात्म्याचं आणि आत्म्याचं वर्णन करतात. ज्याचा जसा अनुभव असतो तसा त्याला परमात्मा भासतो, त्यामुळं त्यात विसंगती असणं साहजिकच असतं. पुढं समर्थ म्हणतात की शेष ही भगवंताची विभूती, त्याला 1000 तोंड आणि 2000 जीवा आहेत, पण इतकं असूनही परब्रह्माचं वर्णन करताना त्यानं मौन धारण केलेलं आहे. त्यामुळं खजील होऊन तो अंथरुणाखाली लपून बसला आहे. अशाच प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात केलेलं आहे. याचा आणखी एक अर्थ असा की एखाद्याकडे ज्ञान आहे, त्यानं शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, पण मी समाजाची सेवा करणार किंवा शोषण करणार हेच मला समजत नाही. अशा ज्ञानाचा काय उपयोग आहे. समर्थ म्हणतात, संतांनी मानवतेवर प्रेम करण्याची दिलेली दृष्टी विसरू नका, कारण या संतांप्रमाणे समाजावर प्रेम करणं, त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं हेच भगवंताला प्रिय आहे. ज्यांनी भगवंताची उपासना कदाचित कमी केली पण गोरगरिबांना मदत केली आहे असे लोक भगवंताला आवडतात. अशांच्या घरी येऊन भगवंत स्वतः सेवा करतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावता माळी, संत सकू आणि एकनाथ महाराज. शिखंडी होऊन एकनाथांच्या घरी पांडुरंग राहिले होते आणि पडेल ती कामं त्यांनी केली होती.
सज्जन आणि संत यांच्यावरचं भगवंताचं जे प्रेम आहे ते सांगता सांगता शेषही मौनावला आणि त्याची मती कुंठित झाली. कारण हे भक्त मना सर्व जाणीव सांडोनी राहे या प्रकारचे असतात. त्यांनी केलेली उपासना, शास्त्रांचा अभ्यास हा ते जगाच्या प्राणीमात्रांच्या आणि निसर्गाच्या कल्याणासाठी इतका वापरतात की मला त्यातलं काही शिल्लक राहिलं पाहिजे ही मीपणाची जाणीव त्यांची लोप पावलेली असते. मी केलेल्या कामातून नाही पुण्याची जोडणी नाही पापाची टोचणी अशी त्यांची भावना असते. त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार सहजपणे होतो. लोकांशी असलेला आपला संबंध प्रेमाचा असावा. आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा यासाठी समर्थांनी हा श्लोक सांगितलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वये शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडूनि राहे. श्रीराम.